मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी संपाद्य ज्ञानंशु विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्मै गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः सेविलागी सेवक झालो ओ सेविलागी सेवक झालो झालो सेविलागी सेवक झालो ओ सेविलागी सेवक झालो याला आवाज देऊन गाताना ऐकू द्या गाताना पण आवाज समोर कमी करू नका तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी कृपया देवा यावरी न करावा हवे अहो स्वामी पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल बोला कुंडली लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग इकू कमी कर भैया आवाज दे समोर जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा संतांचा वर्णन महिम्याच्या अंगाने करणारा अभंग पण त्याबरोबर मातृ अंतःकरणाचा परिचय करून देणारा अभंग सुद्धा सेवेकरता निवडला आहे विठ्ठल विठ्ठल परिसरातल्या सगळ्याच मंडळींच्या चरणी प्रणाम करतो आणि मिळालेल्या वेळेमध्ये
जिवाळा परिवाराच्या साक्षीने या अभंगाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. या अभंगाच्या द्वारा तुकोबर आहे संत जीवनाकडे वाटचाल नेत असताना ती कुठल्या हृदयाची आहे हे पटवून देण्याकरता आईचं अंतःकरण आपल्या समोर मांडताय. सज्जन हो, मानवी नरदेह घेऊन जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला प्रेमाची गरज आहे. इथं प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही. माणसाचं पोट केवळ पैशानं भरत नाही, केवळ अन्नानं भरत नाही, केवळ कपड्याने त्याचं जीवन पूर्ण होत नाही. अन्न, वस्त्र, निवारा खूप मोठं हे सगळं तयार करून ठेवलं, पण त्या निवाऱ्यामध्ये, त्या अन्नामध्ये आणि त्या वस्त्रामध्ये किंवा त्या जीवन प्रवासाच्या वाटचालीमध्ये प्रेम नसेल तर जीवन हे अपूर्ण आहे. प्रेमाची भूक प्रत्येकाला आहे. अहो, इथं जन्माला आलेल्या जीवालाही प्रेमाची भूक आहे. इथं जन्माला आलेल्या संतांनाही प्रेमाची भूक आहे. आणि इथं जन्माला अवताराला आलेल्या भगवंतालाही प्रेमाची भूक आहे. आपल्याकडे सगळ्यांची प्रमाणं सापडतात. जीवाला प्रेमाची भूक आहे म्हणून तो प्रेमाच्या दिशेने माणूस पळत सुटतो, पण कोणत्याही प्रेमाच्या दिशेने नाही. प्रेम नावाच्या भुकेकरता 7 श्लोकाचं रुक्मिणी मातेने विदर्भ प्रांतातून भगवंताला द्वारकेला पत्र पाठवलं. 7 श्लोकाचं. मी तुम्हाला वरलंय, मला तुमच्याशी विवाह करायचा आहे. ग्रस्त आश्रमातल्या प्रेमाची अभिलाषा रुक्मिणी मातेने त्या प्रेमाच्या पत्रातून केली. ते सात्विक प्रेमाचं पत्र आहे, चावट प्रेमाचं पत्र नाही. सात्विक प्रेम आणि चावट प्रेम यात फरक आहे. आता ज्या प्रेमाच्या चर्चा बाजारात रंगल्या जातात त्याला काही प्रेम म्हणत नाही. मार ते प्रेम काय हो? त्याने तिच्याकडे पाहिले, तिने त्याच्याकडे पाहिले, पाहता पाहता वर्ष निघून गेले. मग काय, तिचे 2 आणि त्याचे 4 विषय राहिले. काय करतात त्या प्रेमाला? अख्खं वर्ष चाललं, अभ्यास नाही, आपल्या वयाची परीक्षा नाही. प्रेम काय? प्रेम जे सांगताच येत नाही, जे शब्दाच्या अतीत असतं त्याला प्रेम म्हणतात. हो, ज्या प्रेमामध्ये तिळमात्र ही स्वार्थ नाही ते प्रेम आहे. मला आठवत नाही महाराज, आपण आपल्या आई वडिलांना कधी प्रेमाची पावती देताना पाहिलंय? कीर्तनात बसलेल्या एखाद्या व्यक्तीने धाडसाने सांगा की मी माझ्या आईला सोबत पिकनिकला जाताना पाहिलं, शॉपिंग करताना पाहिलं. आता हा ट्रेंड आला, नवीन पद्धत आली. पूर्वी असं घडत नव्हतं. मला आठवत नाही माझ्या आईवडिलांनी मी कधी कुठे फिरायला जाताना पाहिलंय. हे डोळे इतके नशीबवान बापाच्या पोटी जन्माला आले, हे डोळे इतक्या पवित्र कुशीत जन्माला आले की या डोळ्यांना आई वडिलांना सोबत जाताना फिरायला पाहायचं झालं तर या डोळ्यांनी फक्त आई वडिलांना ज्ञानोबा तुकोबारांच्या वारीला जाताना पाहिलंय. त्याच्या पलीकडं आई वडिलांना सोबत सुद्धा आपण फिरायला जाताना पाहिलं. आपण इज्जतदार लोकांची पोरं आहे महाराज. इथं प्रेम दाखवता येत नाही. या देशामध्ये प्रेमाचे करार व्हायला लागले. करार बर का, ज्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचं मॅरेज म्हणतात. 2 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचा विवाह करायचा, करार करून लग्न करायचं. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो जे भारतात अजून घडलं नाही, पुढं घडेल का माहिती नाही. एक बायको आपल्या नवऱ्याला फोन करते आणि ती म्हणते मालकाला, मालक ऑफिसमधून लवकर घरी या, तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलांना मारताय. हे भारतातलं वाक्य नाही. तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलांना मारताय म्हणजे एक पाश्चिमात्यांचं जोडपं आहे. विदेशामध्ये लग्नाचे करार होतात. ती जी फोन लावणारी बाई आहे नवऱ्याला, तिचं आधी लग्न झालेलं होतं. आधीच्या लग्नात तिला 2 मुलं झाली. तिचा झाला घटस्फोट. घटस्फोट झाल्यानंतर ती 2 मुलं तिच्या जवळ आली. ज्याला फोन लावते त्याचे अगोदर लग्न झालं होतं, त्याला अगोदरच्या बाईचे 2 पोरं होते, त्यांचा झाला घटस्फोट. घटस्फोट झाला तेवढ्याला तिचे पोरं तिने याच्याजवळ सांभाळला दिले. हिच्या आईजवळ आहे आणि त्याच्या बापाजवळ आहे. म्हणजे हिच्या आधीचे 2 आणि त्याच्या आधीचे 2 किती झाले?
4 आणि नंतर यांचं झालं तेव्हा झाले 2, एकूण झाले 6. ते 6 घरात भांडणं करायला लागले. पण त्या भांडणाचा परिचय तिच्या नवऱ्याला ऑफिसमध्ये करून देते, मालक लवकर घरी या, तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलांना मारताय. आता यांना काय प्रेमाची व्याख्या कळणार आहे हो. यांनी प्रेम दिलं. अरे विदेशाने या भारताला काहीच दिलेलं नाही. जगाच्या पाठीवर जेवढे देश आहे, कोणी इबोला दिला, कोणी मलेरिया दिला, कोणी टायफॉइड दिला, कोणी डेंग्यू दिला, कोणी एड्स दिला, कोणी कोरोना दिला. जगाच्या पाठीवर एकमेव असा हिंदुस्थान आहे ज्या देशानं इतर प्रांतांना इतर राष्ट्रांना प्रेम दिलं. अहो करोडो लोक 144 वर्षानंतर ज्या वेळेला कुंभमेळ्यासारख्या पवित्र भूमीत जमा झाले, गोळा झाले, आउट ऑफ कंट्रीकडून रोग इकडे पसरवला जात आहे, पण करोडो लोक एकत्रित येऊन सुद्धा जगाला प्रेमाचा आणि भक्ती मातेचा संदेश देणारा हा हिंदुस्थान आहे. लक्षात ठेवा. प्रेम सुख देई, 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 प्रेम सुख देई. नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, सुख देई, प्रेम सुख सुख देई, प्रेम सुख देई. आवाज देई थोडा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. तो नाथ महाराजांचा अभंग आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातया माझी. नाथ महाराज म्हटले अरे बाबा तशी भक्ती नको आम्हाला, आंधळ्या भक्तीला काय करता हो मुंबईकर. प्रेम पाहिजे. खूप चांगली देखणी बायको आहे, स्वयंपाक खूप चांगला बनवते, पण ताट एवढ्या जोरात वाढते की असं वाटतं बाहेर जेवण करून आलेलं बरं आहे. काय करता त्यात पंचपक्वानाला आणि तिच्या सौंदर्याला. अरे माणसाची भूक केवळ सौंदर्यानं भागत नाही, माणसाची भूक त्या पत्नीकडून मिळत असलेल्या प्रेमानं भागत असते. जी गरिबीत, जी आजारपणात, जी नवऱ्याच्या अपमानात सुद्धा सोबत आहे ती नारी आहे. नाटकातल्या भावनेनं कुठं जगता येतं का. नाटक नाटक आहे. ज्या घरात वैवाहिक जीवनात नाटकं चालली आहे त्या घरात करोडो रुपये भरलेले असू द्या, प्रेम नाही. अरे तुम्ही धावपळीचं जग आहे तुमचं मुंबईकर. रातभर दिवस नोकऱ्या करून 11 वाजेला हाल अपेष्टा सहन करून, लोकलचा प्रवास करून, मरणाचा प्रवास करून, आकांत करून करून पाठीची बॅग पोटाला अटकून 11 वाजेला ज्या वेळेला दार वाजवतात त्यावेळेला दरवाजा उघडणारी बाई जर संशयाच्या नजरेनं नवऱ्याकडे पाहत असेल, करोडो रुपये त्या घरात पडलेले असू द्या, त्या घरात कधी सुख नांदत नाही. प्रेमातलं नाटक सुख देत नाही घरात. 10 दिवस माहेरात राहिलेली बायको आहे आणि 11व्या दिवशी माहेरातून सासरी येते. येताना आईकडं नवऱ्याच्या आवडीचा स्वयंपाक आहे तर नवऱ्याकरता टिफिन भरून घेते, डबा भरून घेते. आणि नवऱ्याचं दार वाजवलं त्यावेळेला दरवाजा उघडणारा मालक जर त्या बाईकडं संशयाच्या नजरेनं पाहत असेल तर तुम्ही अपेक्षा करू नका त्या घरामध्ये सुखी या शब्दाचं जीवन कधी कोणाला अनुभवायला मिळेल. जिथं संशयानं भरलेलं जग आहे तिथं प्रेम नांदत नाही, आणि जिथं प्रेम नांदत नाही तिथं सुख नांदत नाही. रांडविने जीवी शृंगार पै केला. अरे वेश्येनं किती शृंगार केला की त्या शृंगारानं ती एखाद्याला तृप्त करेल. तिचा शृंगार मर्यादेचा आहे. काय करतात त्या शृंगाराला. पराकोटीचं उदाहरण नाथ महाराजांनी दिलं.
प्रेमात नाटक चालत नाही महाराज. ते कधीतरी उघडं पडतं. आमच्या गावात एका पोरानं लग्न होईपर्यंत हरिपाठ केला आणि लग्न झाल्यावर हरिपाठ सोडला. आमचे गुरुजी त्याला म्हणत, खूप लवकर आहेस बाबा, बोलिले लेकुरे बी आवडीन म्हणस तू ता. बोलिले लेकुरे शेवटचं सगळं घाई म्हणत तू म्हणस ते आरामात घ्या, आरती बी सावकाश घ्या. आता तू एकदम बंदच केलं हरिपाठात येणं, तुला झालं काय? तो म्हणे महाराज लय माझ्यावर प्रेम करते माझी बायको, माझं लग्न झालं आता. लग्न झालं ना हरिपाठ सोडला, अरे तुला काही बुद्धी आहे थोडी? नाही नाही महाराज, तुम्हाला काय कळणार आहे ब्रह्मचारी लोकांना, ते तो आमच्या गुरुजींना सांगत होता, तुम्हाला काय कळणार आहे ते गृहस्थ आश्रमातलं प्रेम, लय माझ्या बायकोची. महाराज म्हटले, अरे सोन्या, सगळ्यांनाच वाटतं बाळा असं की माझी बायको मला जीव लावते. जीव प्रत्येकीचाच असतो, पण तू समजतो तितका नसतो. जरा आवर तुझ्या भावनांना. नाही नाही हो, तो म्हटला तुम्हाला नाही कळणार महाराज, ते लय कठीण आहे. महाराज म्हटले, समजा उद्या तू मेला मग? अरे म्हणे तिची ते थोडी घेऊ शकते तू मेल्यावर. हो महाराज म्हणत, गळ्या सतीची प्रथा बंद झाली. पूर्वी मालक मेल्यावर बायका सती जात होत्या, आता ना सती पाहायला मिळते ना सत्या पाहायला मिळतो. सतीचंही कुठे उदाहरण दिसत नाही, सतीही दिसत नाही. एखादी बाई मेली म्हणून सत्यानं ओळी घेतली वा, दिसतं का कुठं? आता नाही येते. तू आवर जरा तुझ्या भावनांना. तो म्हणे महाराज, इतरांचं मला माहिती नाही, पण माझ्या बायकोचं माझ्यावर लय प्रेम आहे गड्या. तुम्ही मला तत्वज्ञान सांगू नका, उपदेश करू नका, माझ्या बायकोचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. उद्या तू मेला तरी उडी. अरे तो म्हटलं उडीच घे. महाराज म्हटले, मग तू एक काम कर, तू मरूनच पहा बरं एकदा. खरंच मरू नको, निदान मेल्याचं नाटक तर कर. प्रेमाशिवाय माणूस जगू शकत नाही, पण नाटकातल्या प्रेमात नाही. इथल्या प्रेमाचा परिचय अनेक प्रमाणांच्या द्वारा संतांनी करून दिलेला आहे. त्याला महाराज म्हटले, दरवाज्यात गेला की खाली पडून जा. तिला जाणवलं पाहिजे गेला, बघू आपण काय करायचं ते, मी येतो तुझ्या घरी तुझं प्रेम पाहायला तुझ्या बायकोच. तो दरवाज्यात गेला, एकदम ती बाई आरतीचं ताट घेऊन आली, तिच्या कपाळाला नवऱ्याच्या कुंकू लावलं, कुंकवावर साखर लावली, तोंडात तांदूळ घातले. या मालकाला हात या, हात या, हात या. मालक, मैं तुम्हारे बिना जी नाही सकती, या. आत घेतलं. आत उंबरठा ओलांडतानाच महाराजांनी सांगितलं होतं, म्हटलं घेऊनच बघू परीक्षा. भानकन खाली पडला. त्या बाईनं याच्या अंगाला हात लावला. अरे ती म्हटली, गेला काय? ती म्हटली, गेला तर गेला, पण आता रात्रीचे 8:30-9 वाजून राहिले. एकदम आता जर हा गेला तर आपलं जेवण राहिलंय. त्यानं असं ओढत ओढत आणलं हो त्याला. खिचडी बनवलेली होती, लावलं कुकर, झाली बेफिकर. कुकरचं झाकण काढलं, ते कुकरातली खिचडी ताटात घेतली आणि तेल वरती ठेवलेलं होतं. पण ते तेल काढायला तिचा काही हात पुरत नव्हता, कारण रोज हा तेल काढून द्यायचा. तिनं यालाच ओढत ओढत आणलं आणि याच्या पाठीवर उभी राहिली. तेल काढलं, खिचडीत टाकलं, आनंदात जेवण केलं. हा म्हणे, मेलो गळ्या आता. मी म्हणलो का लोहीच प्रेम आहे आपल्या बायकोचं आपल्यावर, पण या जगात कोणी कोणाचं नाही रे म्हणे बापा. ते महाराज सांगत होते तेच खरं आहे. रात्र गेली, सकाळचे 11:30-12 होत होते. तिला वाटलं आता मस्त वेळ आहे, नाश्ता वगैरे झालेला आहे, आता काही रडायला हरकत नाही. मी तुम्हाला रडून दाखवतो. म्हणजे ते बाई रडत होती. तुम तो चले परदेस थोडा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. तुम तो चले परदेस थोड़ा बोलो जी, पिया चले परदेस थोड़ा बोलो जी. हा म्हणे रात्रीनं खिचडी खाल्ली, पण आता म्हणते तुम तो चले परदेस. तोही झोपलेला उठून बसला आणि तिला म्हटला, गरम गरम खिचड़ी में थोड़ा तेल लो जी, हम जाके आए परदेस थोड़ा बोलो जी. अगं काय नाटक करते, तुझ्या नाटकाला पाहून हरिपाठ सोडला, पण आज मला खरं पटतंय, बहीण कुणाची भाऊ कुणाचा.
कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे होय रे हे मेल्या मागी सर्व राहिले तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार हे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून अरे तुला जावंच लागणार आहे मित्रा मतलब के है सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं टिकट मिला है जाने का डेरा लगाया स्मशानों में वहां जलाने वाले लाखों थे ओ वहां जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नहीं मतलब के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं मतलब के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं हे कोण प्रेमाची पावती द्यायला येणार आहे एका स्मशानभूमीच्या घाटावर लिहिलेलं होतं की मंजिल तो तेरी यही थी उम्र बीत गई आते आते स्मशान भूमीच्या घाटावर लिहिलेलं वाक्य मला आवडलं मंजिल तो तेरी यही थी उम्र निकल गई आते आते क्या मिला दुनिया वालों से अरे तुझे अपनों ने जला दिया जाते जाते क्या मिला प्यारे दुनिया वालों से अपनों ने जला दिया जाते जाते जाणारे पेटवणारे तुझे होते दुसरीने पेटवत मा झाला तुला कळत नाही त्याला आम्ही काय करायचं तू को बरं म्हटलं या जगामध्ये ग्रस्त आश्रमाची वाटचाल शोधत असताना केवळ आणि केवळ मनुष्यानं सद्गती करता प्रार्थना केली तर कुटुंब व्यवस्था टिकून राहते आज या सौ अलकामाईचं जीवन पाहिलं की असं वाटतं त्या माऊलीने खरोखर आयुष्यात प्रयत्न यथायोग्य केले मुलं घडवण्याकरता जगामध्ये संपत्ती आणि दया दोन्ही एका ठिकाणी येत नाही पण जर आल्या असतील तर ते घर भगवंताच्या विभूतीचं घर आहे संपत्ती आणि दया दोन्ही वसती आलिया एके ठाया ती जान धनंजया विभूती माझी मी त्या घरात वास्तव्याला आहे मी त्या घरात संस्कारानं विभूषित आहे असं स्वयं परमात्मा सांगतात तसं संस्कारानं आचारा विचारानं भरलेलं घर आहे तसंच असतं मुंबईकर मृत्यू ही परमात्म्यानं अशी व्यवस्था केली आहे जी टाळता येत नाही ती सुधारवता येते तिचा परिचय सुद्धा लवकर कोणाला होत नाही तिचं मोजमाप करता येत नाही जेव्हा मनुष्याला मृत्यू या गतीला सामोरं जायचं आहे त्यावेळेला असह्य यातना घडून सुद्धा किंवा अनेक उपचार करून सुद्धा दोन्ही गोष्टीतून मरणाला माणसाला सामोरं जावंच लागतं प्रेमानं जगाचा परिचय होत नाही पण जगातल्या एका व्यक्तीचा परिचय प्रेमानंच होतो ती म्हणजे आपली आई आहे तुकोबऱ्यांनी संत जीवनाकडं प्रवास या अभंगाचा जरी नेलेला असला तरी मांडलंय जीवन ते आईचं पुढं मनुष्याला प्रेमाची गरज असते मी प्रस्तावनेत बोलून आलो की प्रेम हेच जगणं आहे नाथ महाराजांच्या एकनाथी भागवतामध्ये प्रेम या प्रकरणावरच्या इतक्या गोड ओव्या आहेत तुम्हाला काही ओव्या सांगतो ऐका केवळ प्रेम अर्थ आहे त्या ओवीचा प्रेम सांगता येत नाही मांडता येत नाही प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे तो चित्ताचा विषय आहे पण महाराज म्हटले या प्रेमात देवाला सुद्धा बोलावं लागलं त्याला देव पण सांगता आलं नाही प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची ऊन कोण जानता मी एक श्रीकृष्ण जान इतरासी जान कळेना मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोकडी या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी उद्धवा
कुब्जा काय सुंदर होती, तिच्या प्रेमाची मज प्रीती, राधा प्रार्थी मी वनाप्रती, काय विषयासक्ती लागोनी, काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोळी की ओळी, त्यांचे उच्चिष्ट मी कवळगिडी, प्रेम सम्मिडी डुलत, पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांची भीमटे सोशे अनेके, मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलो, काय माझी क्षीण झाली शक्ती, त्या गोपिका मजदावी बांधिती, त्यांच्या निज प्रेमाची जाती, मी स्वय श्रीपती पोकितो. किती गोवे आहे. मी कायन्नासी दुकाळलो, तो यज्ञ पत्न्यासी मागू गेलो, मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणे रा. भगवंताला भक्ताजवळ गेल्याशिवाय जशी प्रेमाची भूक भागत नाही, तसं या मृत्यू लोकामध्ये, या मिह लोकात खरा निष्ठावंत प्रेमाचा परिचय जर कुठून द्यायचा झाला तर तो परिचय आईकडे पूर्ण होतो महाराज. म्हणून म्हटलंय स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मातृ अंतकरण हे परिचयाचं अंतकरण आहे, ते प्रेमाच्या. ज्यांनी जगाला प्रेमाचा संदेश दिला ते म्हटले आम्ही भिकारी झालो या प्रेमाकरता. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हे म्हणणारे कोण आहे? साने गुरुजी आहे. पण साने गुरुजींचं चरित्र जर वाचलं तर साने गुरुजी म्हणतात मी पोरका झालो. जगाला प्रेम वाटण्याचा संदेश देणारा मीच आहे, पण प्रेमानं पोरका झालेला जगाला प्रेमाचा संदेश द्यायला लागला. ज्या वेळेला खूप हुशार साने गुरुजी शाळेमध्ये, आईला समजलं श्याम शाळेत हुशार आहे. लहान्या नावाचं मुलाचं नाव आहे पुरुषोत्तम. सांगितलं श्याम तू शाळेला हुशार आहे, तू जरा अभ्यासात हुशार असल्यामुळं गावात थांबू नको, जरा शिकायला जा. अरे दोन गोष्टी चांगल्या शिक. शिक्षण हे जगाकरताही उपयोगाला येईल, तुझंही कल्याण करेल आणि जगाच्याही कल्याणाकरता ती शैक्षणिक गंगा कामाला येईल. श्याम म्हटले आई साने गुरुजी तुला बरं नाही ग, त्यात तुझी तब्येत कायम बरी नसते, मी काय शिकायला जाऊ. पुरुषोत्तम लहान आहे, त्याला अजून तुझ्या व्यवस्थेचं भान नाही, ज्ञान नाही. तू एक काम कर मा, मला घरात राहू दे, मी काही बाहेरगावला शाळा शिकायला जात नाही. आई म्हटली तुला जावं लागेल. अगं पण तुझ्याकडे कोण लक्ष देईल? मला लक्ष द्यायला कोणी नसलं तरी चालेल, पण तू मात्र जा, माझी तुला आज्ञा आहे. आता आईच्या सांगण्यावरून तू एक काम कर श्याम, पुरुषोत्तमला माझ्या व्यवस्थेकरता मी तयार करून घेईल आणि थोड्या हाल अपेक्षा मी सहन करेल, पण माझी एक इच्छा आहे तू शिकून खूप मोठं व्हावं. जगातल्या प्रत्येक आईला वाटतं की आपल्या लेकरानं शिकून मोठं व्हावं. ती देवाची आई असू द्या महाराज, शेवटी आईच आहे ना हो, मायच आहे ना. तुमची माझी असू द्या, मायच आहे. खूप हुशार शिक्षणामध्ये, रोज अभ्यास करायचे. पण अभ्यास करत असताना सायंकाळचा अभ्यास झाला की ज्या वेळेला पुस्तक डोक्याशी ठेवायची, गीतायाम पुस्तकम यत्र म्हटलंय, पुस्तकाला मनुष्यानं माऊली मानलं पाहिजे, ती जवळ असली पाहिजे आपल्या. झोपेतून उठल्या उठल्या हाताच्या अंतरावर ज्यांच्या ग्रंथ आहे त्यांच्यावर ग्रंथ कृपा करतात. मी ज्यांच्याकडं काही काळ शिकलो, गुरुवर्य शारंगधर महाराज गोडेगावकर, वक्ते बाबांचे भाची, मला आज आहे ते उठल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, प्रस्थांतरे, तिघीतला एक ग्रंथ तरी ते झोपल्यानंतर उचलावा लागतो. इतकं प्रेम ग्रंथावर, अत्यंत जिव्हाळा, अत्यंत प्रेम. त्यामुळं इतका जीव, ते रोज पुस्तकं ठेवून झोपायचे. पण रात्री अचानक साने गुरुजींना दचकन झोपेतून जाग यायची. आपण शकून तरी व्हायचा. भर दिवसा काळा पाऊस काय पडतोय, रक्ताचा पाठ काय वाहतोय, असं सगळं जाणवायचं त्यांना. ते जाणवताना झोपच डिस्टर्ब झाली, लागतच नव्हती. एक दिवस ते झोपेतून उठले आणि भिंतीला टेकून रडत बसले. काय होतंय कळत नाही, रोज अपशकून होत आहे, रोज मला त्रास होतोय, रोज कष्ट होत आहे, माझी झोप गेली कुठं. रडतानाचा आवाज जवळ झोपलेल्या मित्रांना ऐकला आणि साने गुरुजींना म्हटलं श्याम मी जरा आठवडा झाले पाहतोय तू नीट झोपत नाही, तुला काही त्रास आहे का रे?
तुझी तब्येत नाही का बरी? अरे सगळं चांगलं आहे बाबा, पण मला जरा अचानक झोपेतून जाग येते, दचकन उठावं वाटतं, अपशकुन तरी होत आहे. मला असं वाटतं माझ्या आईला काही बरं नाही का काय? अरे तिला बरं नव्हतं का इथं आला तर? बरंच नाही रे, ती थकलेली आहे. बरं बरं, अरे मग एखादी भेट घेऊन ये मित्रा, बरं वाटेल तिला, येईन तुलाही बरं वाटेल, एकदाची तुझी शांती होईल, मनाची समाधान वाटेल. साने गुरुजी म्हटले जायला हरकत नाही, पण तिच्या आणि माझ्या भेटीच्या मध्ये माझी गरिबी आडवी येते. तिच्या भेटीला जाण्या इतपत माझ्याकडं पैसे नाही. एक तरी जीवाभावाचा मित्र मनुष्याला असला पाहिजे, त्यातला साने गुरुजींना होता. खरं तर मनुष्याने आपलं पुण्य मित्राला सांगू यात काय नवल आहे? आपल्या अंतःकरणातलं पापही एखाद्याजवळ सांगता आलं पाहिजे. मी इथं इथं चुकलोय, माझं हे झालंय, मला असा असा त्रास होतोय, मला ह्या वेदना, इतकं कर्ज आहे, असं कधीतरी कोणाजवळ बोलण्याकरता एखादा जीवाभावाचा पाहिजे ना. साने गुरुजींनी सांगितलं रे गरीबी आडवी येते. मित्र म्हटलं श्याम, एका डब्यामध्ये दोघं जण जेवणाची तयारी ठेवली तर तुझ्या आईची भेट होऊ शकते. काय? अरे परवाच माझी मनी ऑर्डर झाली, माझ्या जेवणाची फी या वेळेला मी काही भरत नाही, तुझी जेवणाची फी भरलेली आहे. तुझ्या जेवणाच्या डब्यातच मी माझं थोडंसं जेवण करून घेत जाईल. एका डब्यात दोघं जण आपण जेवायचं, पण मला असं वाटतं तू तुझ्या आईची भेट घेऊन ये. डोळ्याला धाराच लागल्या. असा जीवाभावाचा मित्र. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांडी आडी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. अशी जीवाभावाची कायम भेटावी, ही कायम भेटावी, ज्यांच्या मनात दया आहे, प्रेम आहे. ही मांदियाडी जीवनात यावी सतत. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, पण हे सतत. आलिंगन दिलं, उपकार होतील तुझे. अरे श्याम, उपकाराची भाषा मैत्रीत चालत नाही गळ्या. जा आईची भेट घेऊन ये. तुझी आई माझी आईच आहे बाळा, जा. ते पैसे घेतले, बोटेतून प्रवास केला, बसमधून प्रवास केला, आणि साने गुरुजी गावाच्या सीमेवर पोहोचले. 4 किलोमीटर पायी जायचं होतं. रोडला उतरले आणि फाट्यावरून जायला लागले. गावाच्या बाहेर आले, स्मशानभूमीत नजर गेली तर एक प्रेत जळत होतं. घाबरले, प्रेताला नमस्कार केला, आत गेले. घराजवळ गेले तर तुळशी वृंदावनाजवळ दिवा जळत आहे, आणि त्या तुळशी वृंदावनाजवळ दोन्ही पायांमध्ये मुंडको खोवून बाप ढसढसा रडतोय. उंबरठा ओलांडून आत गेले तर पुरुषोत्तम नावाचा भाऊ, ज्याचं सांत्वन करायला सुद्धा घरात कोणी नाही, तो एकटाच ओक्सा बोक्सा त्या भिंतीजवळ रडतोय. आणि ज्या बाजूला आईची खटोली टाकली होती, खाट टाकली होती, त्या जागेकडे पाहिलं तर ती खाट रिकामी आहे. पुरुषोत्तमनं श्याम नावाच्या आपल्या भावाला पाहिलं आणि मिठीच मारली. साने गुरुजी म्हणतात, पुरुषोत्तम, अरे निरोपही दिला नाही रे. की आई जाते, दादा अरे निरोप देऊ कधी. उलट जाता जाता सांगून गेली, श्यामला माझ्या मरणाची बातमी, फार त्रास होईल अशी कळू नका, हळूहळू कळवा. सांत्वन करायला सुद्धा दोघं भावंडांचं कोणी नाही. त्यावेळेला साने गुरुजींनी स्वतःच्या लहान्या भावाला सांगितलं, पुरुषोत्तम, अरे आपल्या दोघं भावंडांचं केवळ आई हे दैवत गेलं नाही, दुःखाच्या मोबदल्यात जिथे सुख मिळतं असं दैवत जगाच्या पाठीवरचं संपलं. जे तुझं माझं नाही, जे प्रत्येकाच्या देवताची दैवताची परिचिती आपल्या समोर मांडून आपल्याला जगण्याचा पुरावा दाखला शिल्लक राहील आयुष्यभर, इतकी कृपा आपल्यावरती करून देणारी आपली माऊली गेली. साने गुरुजींनी सांगितलं, मी जगाला सांगतोय प्रेम करा, पण मला माझ्या आईचं प्रेम मिळवता आलं नाही, तिला अंतकाळात प्रेम देताही आलं नाही. संत जीवनावर प्रभाव तुकोबरांच्या आयुष्यावर संत जीवनाचा झाला. आणि महाराज त्या संत जीवनाकडे जात असताना किती प्रेमानं जात आहे, काय म्हणून जात आहे, याचा परिचय करून देत असताना तुकोबारे म्हटले, मी त्यांच्याकडे का जातोय, जशी आई लेकराचा सांभाळ करते तसाच सांभाळ, तसाच स्वीकार आमचा संतांनी केला. का हो, आई कसा सांभाळ करते, लेकराचं हित कशात आहे हे जाणून माऊली लेकराचा सांभाळ करते, तसा सांभाळ माझा संतांनी केला. त्याकरता
आईची प्रतिमा तुकोबारे आपल्या समोर ठेवत आहे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. लेकुराचे हित 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 कोणाला कळतं? माऊलीचे चित्त. तिला माहितीये, तिच्या अंतःकरणाला माहितीये माझ्या लेकराकरता काय चांगलंय आणि काय वाईट आहे. असे संत आहेत आईसारखे. हो, कोणी आई म्हणावं त्यांना. तुम्ही मी ज्ञानोबाऱ्यांना आई म्हणूयात नवल काय मुंबईकर. अरे ज्ञानोबाऱ्यांना जगातल्या सर्वश्रेष्ठ आईनं सुद्धा आई म्हटलं. आपली माय कोण आहे? नाही श्रुती परोती माऊली जगा अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुती सारखी माय नाही महाराज. त्या श्रुती मातेचीच कन्या ज्ञानोबा आहे सुद्धा आहे. वेदाचीच मुलगी ज्ञानोबा आहे. पण ज्ञानोबाऱ्यांना त्या वेदानं आई म्हणावं. म्हणती ज्ञानाबाई आई वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई आई. आता आईनच लेकीला आई म्हणावं बरं वाटतं का? अलकाबाईंनी मुलीला आई म्हणावं त्यांच्या, बरं वाटतं का? लेक कशी आई होईल? पण लेक आई होत असते कधी? ज्या वेळेला थकलेल्या आईची सेवा मुलगी करायला येते आणि सेवा करता 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 त्या सेवेनं आई इतकी तृप्त होते की शेजारींजवळ आल्यावर त्या शेजारणी बरोबर चर्चा करताना आणि पोरगी काम करत असताना ती थकलेली आई सांगते, अहो मला तर काही उठायला सुद्धा जमत नाही, पण माझ्या सोनीनं माझी सेवा केली, माझ्या मुलीनं माझी सेवा केली,
त्या सेवेनं मी ऋणी झाली. तिची सेवा पाहून असं वाटतं ती माझी मुलगी नाही, माझी आई आहे. त्याची ज्ञानोबाराय वेदाचीच कन्या आहे, पण ज्ञानोबारेंनी ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभवाच्या चांगदेव 65च्या हरिपाठाच्या माध्यमातून इतकी गोड सेवा केली वेदाची, इतकी श्रुती मातेची सेवा केली की त्या सेवेनं वेद माऊलीला सुद्धा, श्रुती मातेला सुद्धा असं वाटायला लागलं म्हणती ज्ञानाबाई आई. सांभाळायला आईच अंतःकरण लागतं. तसं तुम्हाला मला जिनं सांभाळलंय तिच्या अंतःकरणाची उत्तम जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. जी जाणीव इथं पवार परिवारानं ठेवलेली सगळ्यांना होत नाही. महाराज, सब चोतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा दुनिया में. नवरात्रीचे 9 दिवस उपवास आहे आणि त्याच घरात रागानं सासूपुळ ताट आहे. काय करता हो त्या घराला? अरे 2 पैसे कमी असू द्या घरात, पण म्हाताऱ्या लोकांना जरा सांभाळा. काही दिवसानं हे धोतर चित्रात दाखवावं लागेल. याला धोतर म्हणत, याला पातळ म्हणत, काळच तसं येईल. म्हातारे माणसं तर आले नाही. आता राहिले नाही म्हटल्यापेक्षा ठेवलेच नाही. एक बाई एसटीतून खाली उतरली, नवऱ्याला म्हणते मी गेली होती जरा. कुठं ग? मी ते एका महाराजांकडे गेली ती. कशाला? आपलं नेहमीच कारण आपल्याला मुलं होत नाही. मग त्यांच्याकडे कशाला गेली? विचारू म्हटलं 2 गोष्टी काही चांगल्या. बर 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 काय म्हटले ते म्हटले मूल होईल तुम्हाला, पण त्याच्याकरता बरं का तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे. अरे बापरे, मग चांगल्या विद्वान महाराजाकडे गेली तू, चांगलं झालं. ती म्हणे तुम्हाला काय वाटतं? तो म्हणे तू घरी जा, मला जे वाटतं ते मी घरी आल्यावर सांगतो तुला. आज तिथून सासरवाडीला गेला आणि सासूला गाडीत बसवलं आणि घरी आला. बायको म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? अगं म्हणे मी निर्णय घेतला माझी म्हातारी संपवायची, पण घरात पोरगं झाल्यावर कोणी जुनी बाई पाहिजे ना लेकरू सांभाळायला, म्हणून तुझ्या आईला आणलं. ती म्हणे काय माझा नवरा आहे बुवा? महादेवाच्या पुढचाच आहे बुवा. म्हणजे महादेवाच्या पुढं नंदी असतो. ती म्हणे त्याच्यासारखाच आहे, त्याच्यासारखाच आहे. बरं वाटलं तिला. पण ती म्हणे घ्या निर्णय. तो म्हणे थांब जरा, एवढं पवारांच्या घरचं एवढं पुण्यस्मरण होऊ दे जरा. एवढं पुण्यस्मरण झालं की मग आपण तिचा निर्णय घेऊ काय घ्यायचं. दोघंही म्हाताऱ्या बाहेर झोपायच्या. 75 उलटलेल्या म्हाताऱ्या, अंगावर घेऊन खुळखुळ 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 झोपणाऱ्या थंडीत म्हाताऱ्या. 2, 4, 5 दिवस गेले पुण्यस्मरण होऊन. हा आपल्या आईला म्हटलं आई तू कुठं झोपती ग रोज? म्हणे इथं. आणि तिची आई म्हणे तिकडून. त्यानं आईला सांगितलं, त्याच्या आईला, आई तू एक काम कर जरा, आज तू तिच्या आईच्या जागेवर झोप आणि तिच्या आईला जरा तुझ्या जागेवर झोपव. असं का रे बाळा? ऐक ना म्हणे बापा, एवढं ऐक माझं. जागा बदलली. बायको म्हटली आज निर्णय घ्यायचा का? आजच निर्णय घ्यायचा म्हणे. सगळं घर झोपलं. बरोबर रात्रीचे 12चाच टाईम आहे का तुमच्याकडे कार्यक्रम करायचा? मला वाटलं जळगाव जिल्ह्यापुरतच मर्यादित टाईम आहे, म्हणजे एकंदरीत आपला सारखाच टाईम आहे या कार्यक्रमाचा. मोठा दगड पाहला आणि गेले म्हातारीजवळ. आता तोंडावर घेऊन झोपलेल्या. तो म्हटलं मला असं वाटतं एकदा उघडून पाहिलं असतं तुझी म्हातारी आहे की माझी. ती म्हणे तुम्ही घाला दगड, तोंड पाहायची इच्छा नाही मला तिची, घाला तुम्ही दगड, तुमचीच म्हातारी. असा दगड घातला यानं, एका दगडात बजेट बसला. तशीच म्हातारी पोत्यात घातली. नदी आहे का तुम्हाला जवळ? आहे ना? आहे का नाही? चांगलं गाव आहे तुमचं. नदी लवकर सापडत नाही ना, तर मग आपण एवढं सगळं सांगायचं नदी नाही म्हणजे गेलं ना वांग्यात घोळत. ते पोतं घेतलं, नदीला निघाले. पोत्या सहित म्हातारी नदीत फेकली. तिकडून येताना ती बाई एकदम खुश. ते तर खुश, हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता? लग्न लोकांचं, नाचतं येळ्या डोक्याचं, याला काय झालं? तो म्हणे तू घरी चाल, तुले बीपीची गोळी नाही घ्यायला लागली तर आपलं नाव बदलून ठेवतो. गेले घरी. तिला आनंदाचा इतका पूर मारा, सासू गेल्याचा झोपच लागे ना. तिनं रवी घेतली लावायला तेवढ्या पहाटे पहाटे. प्रल्हाद बुवा उदाहरण सांगायची. ती रवी लावताना एक गाणं म्हणायची. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात. रई म्हणजे रवी. घुसळम घुसळम लावते रई, सासूबाई गेल्या पाण्यात.
घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात, घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. तो म्हणे थांब जरा, दिवस निघू दे, इतकी उतावीळ होऊ नको. पण तिला कळत नाही ना महाराज. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. याने घेतली बादलीन बसला गाई खाली, गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. तिच्याकडे पाहतो आणि सांगतो, दुधम दुधम दुबतो गाय, दुधम दुधम दुबतो गाय, वाहून गेली तुही माय, घरात आहे पठ्ठ्याची माय, पटत नशील तर जाऊन पाय गेली पाहिलं. अरे म्हणे म्हातारी आपली गेली याची घरात आहे. यावर प्रल्हाद भाऊ प्रमाण द्यायचे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. अरे जगाचा स्वभाव आहे मोजून प्रेम करण्याचा. त्या बाईला पोर हवंय पण सासू मारून का, स्वतःची आई मारावी वाटत नाही. याचं कारण काय? तो गोबारे म्हटले, आपुलियाचा कळवळा, 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 आणि का बाळावरी नाही हे, आणि का बाळावरी नाही, आणि का बाळावरी नाही. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी, क्वचित पिसुरा मत्त कलह, क्वचित विनावाद, क्वचित हे रुदितम, क्वचित रम्या रामः, क्वचिदपि जराजर जरतनूर. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. प्रेम करणारी लोक पाहिली की असं वाटतं संसार चांगला आहे, जग चांगलं आहे. आणि विषानं भरलेली माणसं पाहिली, क्रोधानं भरलेली माणसं पाहिली, तिरस्कारानं द्वेषानं मत्सरानं भरलेली माणसं पाहिली की असं वाटतं हे विषासारखं आहे. काय म्हणावं? अरे तुमचं माझं प्रेम हे भेदातलं प्रेम आहे. तसं आईचंही प्रेम भेदातलं आहे, पण लेकराविषयीच. हो, अन्यतर तिची भावना अभेदाची जरी असली तरी तिचं प्रेम भेदाचं. इतका भेद आहे तिच्या प्रेमात, तिला जेवढं तिचं जवळचं वाटतं तेवढं दुसरं नकोच वाटतं. महाराज आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. यात बऱ्याचदा तिला समाजाचा वाईटपणा घ्यावा लागतो, पण लेकरा करता ती घेऊन चालते. शेमळं असलं तरी ते म्हणते माझंच आहे. का? ती खरंच तिचं आहे. तिच्यावर, त्या बालकावर तिचं अनन्यसाधारण प्रेम आहे. आपलं प्रेम घरात नाटकातलं आहे आणि तिचं प्रेम या नात्यातलं सत्यातलं आहे. तसंच संतांचं प्रेम जीवावर आहे. तुम्हाला मला सांभाळण्याचं व्रत मुंबईकर संतांनी घेतलेलं आहे. तुकोबारे म्हणतात, लेकुराचे हित वाहे जाणे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, माऊली ते चित्त वाहून नेते. त्या माऊलीला कळतं, संत रूपी माऊलीला, जीवाच्या भल्याचं नेमकं आहे तरी काय. महाराज म्हटले, अनेक जाती आहे जगात, पण आईशी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, अशी एकच जात आहे जी मोल न घेता प्रेम करत राहते. इथं काय कोणाला प्रेम मिळतं? मागून प्रेम मिळत नाही. वक्ते बाबा एक उदाहरण सांगायचे. म्हणे अंतयात्रेत, प्रेत यात्रेत एक जण गेला, संपलंय कीर्तन, कीर्तन संपलंय. ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला थांबवलं पाहिजे. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपलं. त्यामुळे काय ओमेश भाऊ काही गुन्हा दाखल करतील का आपल्यावर की काय? वेळ संपली, कीर्तन संपलं.
अंतयात्रेत एक जण गेला आणि त्यानं पाहिलं खूपच गर्दी आहे म्हणे प्रेत यात्रेत. त्यानं विचारलं का कोण वारलो? म्हणे त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना तोच वारला माझ्या अंदाजानं. अरे म्हणे तुला काही बुद्धी येईल काय उत्तर देताना? कसं उत्तर देऊन राहिला? नाही म्हणे तुम्ही पुढं जाऊन विचारा. मग तो पुढं गेला आणि त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात मळकं होतं आणि दुसऱ्याच्या हातात कुत्रं होतं. त्यानं विचारलं म्हणे का मळकं आणि कुत्रं कोण वारलं तुमचं? तो म्हटलं माझी बायको वारली. म्हणजे मळकं? तो म्हणे बायको वारली म्हणून. आणि कुत्रं? तो म्हणे तेच तिला चावलं. आता इतक्या अडचणीच्या काळात जे आपल्या मदतीला धावून येतं त्याला असं वाऱ्यावर कसं सोडता? म्हणून मी आपलं स्मशानभूमीत घेऊन चाललो. तो विचारायला आलेला म्हणे कुत्रं तर कामाचं येईल का? तो म्हणे भाऊ 2-4 दिवस हे कुत्रं द्या तुम्ही आपल्याला. तो म्हणे येळे झाले का तुम्ही? हे मागच्या अंत्यविधीला नाही निम्मे कुत्र्यासाठी जेलाय. फक्त रांगेत उभे तुम्ही रांगेत उभे राहा. वक्ते बाबांचं उदाहरण आहे. बऱ्याच गोळ्या पेटवाव्या लागल्या मला तुम्हाला फटाका फोडायला, पण तरी काही पूर्ण बत्ती पेटली नाही आहे की नाही. गोळ्या वापरून सुद्धा प्रेम जगात. चला दुसरी गोळी वापरून पाहतो. आमच्या शेजारी एका माणसानं बाबा घटस्फोट घेतला. का तर म्हणे बायको भांडण करते, रोज भांडते. आमच्या गुरुजी त्याला म्हणत घटस्फोट गेले का वादच मिटून दे. घटस्फोट घेतला पण ती बाई एवढी झोलाल होती महाराज. त्या बाईनं याचा घटस्फोट घेतला, भांडणं करतो म्हणून घटस्फोट घेतला. पण त्या बाईनं 15 दिवसानं त्याच्या शेजारीशी लग्न केलं. पण भांडायला आलीस ती म्हणे तो नाही तर शेजारी, पण भांडीन तर मी तुझ्यासोबतच. अरे या जगातल्या कोणत्याही जातीबरोबर तिचं प्रेम जोडा. नाटकातलंय, अभिनयातलंय, पण ऐशी कळवळ्याची जाती एकच जात आहे. तिला आई म्हणतात. ज्या महिलांची माहेरातली माय गेली त्यांना विचारा आईचं प्रेम कशाला म्हणतात. तुमचे भाऊ करोडपती असू द्या महिलांनो माहेरात, पण भावाजवळ आईचं प्रेम नाही. आई आई आहे. जगात इतरांबरोबर तिची तुलना करता येत नाही. ती काय करते लेकरा करता तुकोबरणी पुन्हा आईकडे नेलं. पोटी भारवाही त्याचे सर्व स्वही साहे, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. कोण अरे खारट खात नाही, आंबट खात नाही, तुरट खात नाही, केवळ लेकरा करता. 9 महिन्याचं वजन सांभाळते, बाळा करता तिचं प्रेम आहे म्हणूनच सांभाळते. अन्न कमी, माझ्या बाळाला जागा राहिली पाहिजे, त्याला त्रास होऊ नये, त्याला हे खाल्लं तर त्रास होईल, असं वागलं तर त्रास होईल, हे उचललं तर त्रास होईल, सगळे अपार कष्ट सहन करते. पण जन्माला आल्या आल्या त्या लेकराच्या पुढं नाव लावते नवऱ्याचं. ही उदात्त भावना तिच्या संस्कारात, आचारात, विचारात केवळ आईकडे. विनामूल्य जी प्रेम देत राहते तिला आई म्हणतात. म्हणून तिचं पुण्यस्मरण जर करण्याचं सौभाग्य आपल्याला मिळत असेल तर आता उमेश भाऊ, अविनाश दादा, ही सगळी भावंड काय भगवंताला मागू नका. काय मागता दुसरं? न मागता परमेश्वरानं इतकं प्रेम आईबद्दल तुमच्या उरात भरलंय, अंतकरणात भरलंय. तेच प्रेम सदोदित परमेश्वरानं टिकवावं ही प्रार्थना या निमित्तानं आजच्या भजनातून करूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, बोला बोला रखुमाई, शक्ती मुक्ताबाई महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, जोग महाराज, अपने अपने माता पिता की,
नाही ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. इतकं प्रेम देणारी माऊली आणि इतकंच प्रेम देणारे संत. आता मी ठरवलेलं आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. तसा प्रवास महाराजांच्या वाणीचा संत जीवनाकडे. पण पटवून देताना मात्र व्यवहार दशेमधली आई सुद्धा तुकोबराने या अभंगातून आपल्याला सांगितली. विनंती नैमित्तिक कीर्तन आहे, अशाच निमित्तानं तुम्हाला काही आळवण्या विनंत्या करता येतात. आपल्या सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये फार चुकीच्या पद्धती प्रथा चालू झालेल्या आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती, थोडासा आवर घाला त्या गोष्टींना. काही गोष्टी घरामध्ये बदलून घ्या. संपलंय माझं कीर्तन, 5 मिनिटात सांगतो. कीर्तनात बसलेल्या लोकांना आपल्या घरात सदाचार जिवंत राहावा असं वाटत असेल तर रोज आपल्या आईवडिलांच्या पायाला स्पर्श करण्याचा विवेक पोरांना जागा ठेवा. आईवडिलांचं अंतःकरण किती प्रेमळ आहे हे तुम्ही त्यांना दाखवा. बसलेल्या मंडळींनी ड्युटीवरून, जॉबवरून, नोकरीवरून, व्यवसाय व्यापारावरून घरी आल्यानंतर सगळ्यांनी ठरवा, माझी विनंती आहे तुम्हाला, फार हेकेखोरपणा करू नका. हे जगण्याची खूप चांगली संधी आहे आपल्याला आपल्या पोराबाळांकरता. 1 तास, रोज 1 तास घरात आले की आपला मोबाईल स्विच ऑफ करायचा संध्याकाळी. आणि त्या तासाभरात माझी विनंती हो तुम्हाला, कोणाशीच बोलू नका. फक्त आपल्या आईशी बोला, आपल्या वडिलांशी बोला. म्हाताऱ्या आई वडिलांजवळ गप्पा मारत बसा. विशेषतः त्या गप्पांमध्ये तुमचं बोलणं केवळ 10% असावं आणि त्या 90% दोघं मायबाप असावे. कितीही रागावलेला असाल, किती त्यांचा मनात तुमच्या राग असेल तरी एवढं बसा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. अरे कोणाशी बोला धराव माणसानं, पण ज्या आईवडिलांनी आपल्याला ही सृष्टी पाहण्याची संधी दिली त्या मायबापाशी आबोला धरू नका बसलेल्या लोकांना. तुम्ही किती पैशावाले हे कोणी विचारत नाही. तुमच्या घरात आईवडिलांची काय सेवा चालली विचारण्याची पद्धत आहे. या पंढरीचा पांडुरंग परमात्मा आईवडिलांच्या सेवेनं ऋणी झाला म्हणून या पंढरपुरात आला. आपल्याला विनंती आहे, आपण तासभर त्यांच्याशी गप्पा मारा, बोला त्यांच्याशी, बरं वाटेल त्यांना. म्हातारपणात आईवडिलांशी गोड बोलणं हे म्हातारपणातलं टॉनिक आहे त्यांच्या. मुस्लिम समाजात 300 रुपयाचं भंगार विकून 300 रुपयाची कमाई करणारं लेकरू, ते पोरग ज्या वेळेला त्याच्या पत्राच्या घरात येतं त्यावेळेला तो पत्राचाही उंबरठा ओलांडून विचारतो घरात आल्या आल्या, अम्मा जान अब्बा जानने कुछ खाया. अरे 300 रुपयाच्या लेकराची कमाई आहे मुंबईकर. ऐका ऐका, 300 रुपये भंगार विकून, पण 300 रुपये कमाई असणारं पोरग घरात आल्या आल्या विचारतं, अम्मा जान अब्बा ज्यांनी कुछ खाया, माझ्या बापानं काही खाल्लं. 300 रुपये कमाई असणारं जर बापाबद्दल विचारत असेल तर 30-30 एकर चांगल्या चांगल्या जमिनी ज्या बापानं आपल्या नावावर करून दिल्या, करोडो रुपयाची, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी या शहरात ज्या बापाच्या नावानं, ज्या आईच्या उपकारानं आपल्या नावावर झाली. आई तू जेवलीस का ग? शुगरची गोळी घेतली का? तुला बरं आहे का? तुला कुठं नेऊ का? कुठं तीर्थयात्रेला जायचं का? मी तुला गंगा मातेच्या स्नानाला नेऊ का? तुला आळंदीला जाऊ वाटतंय का? अरे मायबाप आहे तोचपर्यंत आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, मुक्ताईनगर एकदा सगळ्या संतांच्या वाऱ्या मायबापासोबत माणसानं केल्या पाहिजे. त्या वारीसारखं पुण्य नाही महाराज. तुम्ही मित्रांसोबत लाखो रुपये खर्च करायला जाल, पण कष्टकरी माऊलीचा हात धरून तिच्यासोबत जावं. कधी कधी काम निसताना सुद्धा तिच्यासोबत फिरावं. एकमेव अशी जात आहे शेतकऱ्याची, पहा तुम्ही, खरा ओरिजिनल शेतकरी. अरे ड्युटीला नोकरीदारांना विचारा, सुट्टी असली त्या दिवशी कोणी ऑफिसला जात नाही महाराज. सुट्टी आहे, ऑफिसला जात नाही. पण शेतकऱ्याला शेतीत काही काम नसलं तरी तो शेतीत एक चक्कर मारायला जातो. मग त्याला आपण विचारावं, पाटील रानात काही कामच शिल्लक नाही गाड्या, आणि कशाला रानात चक्कर मारायला जातोय रे? त्यावेळेला या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्याने दिलेलं उत्तर आहे, साहेब रानात केवळ काम आहे म्हणून जायचं नसतं, ते दिसायला रान आहे, ती जमीन आमची माय आहे हो. कधी कधी काम आहे म्हणून आईशी बोलायचं नसतं, बिना कामाचं सुद्धा तिला नमस्कार करायला आणि तिचं प्रेम स्वीकारायला जाणारी आम्ही माणसं आहे. शेतात गेल्यानंतर ही माझी माय आहे, तिला म्हणावं लागतं, आई आज काही काम नाही पण तुला भेटायला आलोय. जमीन माऊली सुद्धा त्या वारसदारावर प्रेम करते, काम नसताना जो मला भेटायला येतोय. तसं काम नसताना सुद्धा कधीतरी आईबरोबर फिरायला निघा. फिरायला निघून जे प्रसादाच्या द्वारा आपल्याला मिळेल, आयुष्यभर पुरेल, तुम्हाला जन्मभर पुरेल. या कीर्तनाला उभ्या असलेल्यापासून तर सगळ्यांवर आपलीच कृपा आहे. वारिंगे बाबांना विचारा,
माणूस तसा लेकरू परमार्थात येत नाही हो. अरे 20 रुपयाचं ढोलक कृष्ण महाराजांच्या वडिलांनी कृष्ण महाराजांना आणून द्यावं. ज्याला मृदंग म्हणत नाही ढोलक म्हणतात पंढरपुरातून, आणि ते लेकरा पुढे ठेवावं. आणि त्या ढोलकावर बोट थिरकणारा कृष्णा कधी महाराष्ट्रातला लाडका मृदंग वादक होतो हे कळत सुद्धा नाही. कधी गळ्यात टाळ 20 रुपयाचा टाळ आणून दिला मायनं गळ्यात घातला असेल आपल्या, म्हणून ओंकार महाराजासारखा गायक, कैलास महाराज पवारासारखा गायक या राज्यात तयार झाला. तसं होत नाही महाराज. हे काही जहागीरदारी आहे का? बापदाद्याची पिंड आहे का आपल्या ही? तशी सहज मिळत नाही. अरे आई वडिलांचे नकळत कळत उपकार आपल्यावरती असतात. 20 रुपयाचा टाळ 20 रुपयाचा असेल त्याला किंमत नाही, पण 20 रुपयाचा टाळ आपल्याला गायक घडवतो, आपल्याला वादक घडवतो, आपल्याला कीर्तनकार घडवतो. हे उपकार आई वडिलांचेच आहेत. त्या उपकाराची जाणीव आपण ठेवा. एवढीच कीर्तनाला बसलेल्या मंडळींना माझी हात जोडून प्रार्थना आहे, या पवार परिवाराकडून एवढा संदेश आपण घरी घेऊन जाऊ आणि प्रार्थना करू. देवा, अरे आई वडिलांप्रती देवात्वाची कृपेची भावना असलेल्या या परिवाराला सुखी ठेव बाबा. यश कीर्ती सदैव धन धान्य समृद्धी या परिवारात नांदू दे, या कुलात संस्कार नांदू दे. एवढीच प्रार्थना करूया. आई गेल्यानंतर सुद्धा जितकं प्रेम या उमेश दादांच्या या 4 भावंडांच्या पवार परिवारावर आपण केलं तितकंच प्रेम पुढं ही करा. एवढी प्रार्थना सुद्धा या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडे करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्यांची इच्छा आहे पिंगळा म्हटला पाहिजे. तो म्हणता म्हणता माझा पार मुंगळा व्हायला लागला बाबा रोज, पण तो पिंगळा काही माझा नाद सोडत नाही. तो पिंगळा काही मी रोज म्हणायला म्हटलो नव्हतो, पण आता लोकांना आवडतं त्याला मी करू काय? ते काही माझं नाही. माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांची संतांची वचन आहे, योगी महाराजांचं त्यात एक वचन आहे, संतांचं ऐका आपलं भलं होईल, अन्यथा आपल्याला त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. आवाज द्या आणि इको द्या. काय परिणाम? थोडा असं सरका पुढतो किंवा इकडे आवाज, मॉनिटर आवाज, मॉनिटरला द्या सगळ्याच माहिती. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. टाळी सगळ्यांचा एका जनार्दनी अंग काय बाजाईल, एका जनार्दनी अंग काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल, काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी. पिंगळा माधवारी, बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे, 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 वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. लटिकन बोलू आम्ही वर्तमान कोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे. नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे, नको नको घालू पिंगागे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई अवघा पिंगा. अवघा 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 दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, दांगळ दिगागे. अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे, अवघा दांगळ दिगागे. चित्त जाना तुम्ही
फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डौर 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 फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका डुगू डुगू ऐका तुम्ही डुगू डुगू ऐका सब एक साथ पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला मारवारी बोली बोली तो देखा पिंगला मारवारी पिंगला मारवारी बोली बोली तो देखा पिंगला मारवारी पिंगला मारवारी बोली बोली तो देखा पिंगला मारवारी पिंगला 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 महाद्वारी बोली बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगला मारवारी बोली बोली तो देखा एक दोन हे सगळं रोज घरी आहे का ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागलं तरी 40% समाज आपल्या कायमच विरोधात आहे. इको कमी करा इको ताण घेता कोणाचा 40% समाज आपला विरोध करणार म्हणजे करणार 60% लोक आपल्याला आपलं म्हणतात कधी त्या 60 मधले 40 मध्ये जातात कधी त्या 40 मधले 60 मध्ये जातात हे चालत राहतं हसत नाही हो काही काही माणसं करोडपती पण हसणं विसरले हस हे काय 300 वर्ष नाही एका बुचकीत लोक मरून राहिले तू काय बॅटरी चमकून आला रे तुझी हसून घे नाचून घे गाय नाचे एवढे महिला मंडळी रोज नाचा लोकांतात नाचता आलं नाही आपला दरवाजा बंद करून नाचायचं मग तीच आपली हरबल लाईफ पण कुठेही नाही गाऊ नाचो विठो तुझा करू अनुवाद जिकडे पाय तिकडे सर्व मय गोविंद अशीच नाचून गाऊन तुकोबारांच्या चरणावर आपली निष्ठा ठेवून महाराजांना म्हणून महाराज शता एका जन्माच्या शेवटी करावं कधीतरी तुम्हाला जर यातली काही प्रमाणं यातल्या काही चाली यातलं काही 1-2 शब्द आवडले असतील तर खरंच आमचं भलं करा हो तुकोबार आहे एवढी प्रार्थना करूया आणि माझ्या वाणीला विराम देऊया. आदरणीय ओंकार महाराज जगताप आदरणीय कैलास महाराज पवार आदरणीय कृष्ण महाराज बोरकडे आदी करून सगळीच उपस्थित टाळकरी मंडळी श्रद्धेय बाबा या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. आमचे योगेश दादा शेजूळ गणेश दादा कापडी आदी करून सगळे माझे सवंगडी मित्र बांधव मुक्ताबाई परिवारातले सगळेच भक्त परिवार आईसाहेबांचे वारकरी या सगळ्यांप्रती करुणा व्यक्त करतो. आणि हो वैजनाथ बापू लातूर वैजनाथ बाबा लातूरवरून या कार्यक्रमाला उपस्थित आहे. कृष्ण महाराजांसमवेत वैजनाथ बाबांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. जिव्हाळा समूहाचे सदस्य इथे उपस्थित आहेत त्यांनाही धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एकदा पुनश्च एकदा पवार परिवाराला धन्यवाद देतो. सोन्यासारखा माणूस आहे पण खरंच सोन्यासारखं आहे नुसतं सोनं गळ्यात येणं त्याचं नाही आताही सोनं पाहिजे ना अख्खं घर भरलंय सोन्यानं शरीर भरलंय सोन्यानं आणि एकदम ताट नाही ओ विनय आहे किती विनय मला जेव्हा भेटले तेव्हा एकदम श्रद्धेनं मला आनंद वाटला. म्हणजे आम्ही मी नैमित्तिक कीर्तन फार मोजून मापून देणारा माणूस आहे कुठेही द्यायचे नाही लोक गंज पैसे देतील पण प्रेमच नाही कीर्तनाबद्दल त्यांना काय आग लावतं तिथं त्यांच्या पैशाला. अरे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे प्यारे इतना कमा करना कफन में जेब है ना कब्र में अलमारी ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते ज्याच्या ताब्यात तुमचं माझं मरण आहे तो नवीन नोटा घेत नाही बंडलातल्या तो म्हणतो काही चांगला वागला का सांग बाकी गप्पा आणू नको इथं. तसं हा परिवार चांगलं बोलत नाही चांगलं वागतो सुद्धा. या नियमाला अनुसरून ही सगळी मंडळी इथं आशीर्वाद द्यायला आलेली आहेत. तोला मोलाची माणसं काय वेळ आहे आता कोणाला वेळ आहे गुढीपाडवा जवळ आला पण इतक्या धावपळी सुद्धा इतकी मंडळी सगळे आले केवळ परिवारावर प्रेम आणि अलकामाईचं पुण्याचं जीवन त्या अलकामाईंनी पुण्य व्यसलं म्हणून ही पोरं इतके सदाचारी जीवन जगताय. पुनश्च एकदा परिवाराला धन्यवाद देतो वाणीला विराम देतो. म्हणा सगळ्यांनी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय